नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन पोलीस भरती पीआयक्यू सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण भूगोल या विषयाचे नकाशासहित या ठिकाणी 15 प्रश्न या ठिकाणी टोटली आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर जे काही पोलीस भरतीमध्ये जे जुने प्रश्न आहेत सह्याद्री बुकमधील ते सिरीज त्याप्रमाणे प्रश्न क्रमांक 1 पासून या ठिकाणी आपण इन डिटेल संपूर्ण स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपण सिरीज सुरू केलेली आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर ग्राफ किती महत्वाचा आहे काय नाही या ठिकाणी तुम्हाला हे लेक्चर पाहिल्यानंतर लक्षात येईल. लक्षात घ्या, जर तुमची चांगल्या प्रकारे नकाशावरती चांगल्या प्रकारे या ठिकाणी जर का तुमची कमांड असेल तर या ठिकाणी तुमचा एक प्रश्न या ठिकाणी भूगोल या विषयावरती ते चुकणार नाही. लक्षात घ्या. तर पहिला बघा या ठिकाणी राज्यातील पहिले वाईल्ड बफॅलो अभयारण्य कोठे उभारण्यात आलेले असेल. हा करंट बेस म्हणजे क्वेश्चन त्यावेळेस करंट रिलेटेड हा ऍड केलेला होता. तर पहिले वाईल्ड बफॅलो अभयारण्य कोठे उभारण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या कुठं असेल. पुढे एक्सप्लेनेशन. महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव वाईल्ड बफॅलो म्हणजे रानम्हैस. लक्षात घ्या कुठे. गडचिरोली जिल्ह्यातील कुठे ते कोलामार्का कोलामार्का या ठिकाणी तुम्हाला स्थित आहे. लक्षात घ्या. म्हणजे रानम्हशीच्या संवर्धनासाठी विशेष घोषित करण्यात आलेले संवर्धन राखीव क्षेत्र आहे. महत्वाचं लक्षात घ्या ठिकाणी. म्हणजे कुठे तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी काय राहील. पहिले वाईल्ड बफॅलो अभयारण्य कुठे आहे रानम्हशीसाठी म्हणजे कुठं आलं. गडचिरोली जिल्हा करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहील. गडचिरोली जिल्हा कुठे येतो बघा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येतो तो. म्हणजे कुठे तुमच्या ठिकाणी ते पूर्वेकडे तुम्हाला पाहायला मिळेल. लक्षात घ्या विदर्भामध्ये. तिथं सर्वात जास्त वने सुद्धा या ठिकाणी कुठे आहे ते विदर्भामध्ये तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सेकंड प्रश्न बघा ठिकाणी क्वेश्चन. महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी जिल्हा कोणता या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. लक्षात घ्या. कमी जास्त सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. लक्षात घ्या. तर 2011च्या जनगणनेनुसार पहिले 3 जिल्हे कोणत्या बघा ठिकाणी पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे सर्वात जास्त असणारे. आपला प्रश्न काय या ठिकाणी तर सर्वात कमीच आहे. तर शेवटचे 3 म्हणजे या ठिकाणी सिंधुदुर्ग उत्तर तुमच्या ठिकाणी हे करेक्ट उत्तर तुमचं या ठिकाणी राहील. लक्षात घ्या महत्वाचं आहे. यासाठी तुमच्या ठिकाणी करेक्ट तुमचं आणि सर्वात जास्त कुठलं असेल पुणे जिल्हा असेल. लक्षात घ्या. कारण ठाणे जिल्ह्याचं पालघरमधून म्हणजे 2016 विभाजन झाल्यानंतर या ठिकाणी काय झालं ते ठाणे नंतर पुणे जिल्हा 1 नंबरला आलेला आहे. लक्षात घ्या. तर करेक्ट उत्तर तुमचं कुठलं राहील. सर्वात शेवटच्या ठिकाणी म्हणजे कुठं राहील सर्वात कमी असणार कुठलं सिंधुदुर्ग राहील. त्यानंतर गडचिरोली येतो. पण सर्वात प्रश्न विचारला काय तुम्हाला ठिकाणी सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कुठला या ठिकाणी बघा. तर तुमचा कुठला राहील सिंधुदुर्ग या ठिकाणी राहील. असेल आणि सर्वात जास्त म्हटलं तर कुठले तुमच्या ठिकाणी पुणे येईल. असेल कुठले सर्वात जास्त असेल कुठला असेल पुणे करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी ते असेल. बघू शकता या ठिकाणी. नेक्स्ट बघा. महाराष्ट्रातील डोंगर रागाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे याप्रमाणे क्रम लावला असेल. उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा प्रकार उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा प्रकारचे क्रम लावा त्यांनी सांगितलेलं असेल. तर त्यासाठी तुम्हाला ते अत्यंत महत्वाची म्हणजे डोंगर रांगा अत्यंत महत्वाची माहिती पाहिजे. पाहिजे सातपुडा कुठे येते उत्तरेकडून सुरू झाले. हे उत्तरेकडून सुरू झालं हे दक्षिणेकडे तुमचा भाग राहतो. दिशा सुद्धा माहित असणे गरजेचं आहे. हे तुमचं पूर्वेकडं आणि कुठलं झालं तुमचं पश्चिम दिशा ठिकाणी होते इकडं कोकण भाग. ही सातपुडा रांग झाली तुमच्या ठिकाणी. त्यानंतर कुठलेली हे सातपुडा रांग. त्यानंतर सातमाळा. त्यानंतर कुठला हरिश्चंद्र बालाघाट रांग झाली तुमच्या ठिकाणी. त्यानंतर कुठलं शंभू महादेव डोंगर रांग. अशा प्रकारे तुमचं उत्तरेकडून दक्षिणेकडे या ठिकाणी तुमचे या रांगा आहेत त्या ठिकाणी. तर पहिला ऑप्शन बघू शकता ठिकाणी सातपुडा सातमाळा असं जॉईंट्स दिलेत. कधी तुम्हाला कॉमा देऊन सुद्धा अशा ठिकाणी विचारतील. त्यानंतर कुठलं आले तुमचं नंतर हरिश्चंद्र डोंगर रांग झाली. त्यानंतर शंभू महादेव झाली. एखाद्या त्यामध्ये काय विचारतात असं विचारतात. लक्षात घ्या. सातपुडा नंतर सातमाळा नंतर अजिंठा येते. नंतर कुठल्या तुमची शंभू महादेव या ठिकाणी तुमची येईल. लक्षात घ्या. म्हणजे कुठला 1 नंबरचं उत्तर तुमच्या ठिकाणी बरोबर राहील. नेक्स्ट बघू शकता. गोसी खुर्द सिंचन प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे. लक्षात घ्या. कुठला गोसी खुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. लक्षात घ्या. ऍक्च्युली तुम्हाला गोसी खुर्द म्हणजे या ठिकाणी कुठे प्रकल्प येतोय काय त्या ठिकाणी नद्या व्यवस्थित कुठल्या भागामध्ये येतात काही तुम्हाला ऍक्च्युली माहिती पाहिजे तुम्ही. तर नकाशा सहित आपण या ठिकाणी बघू शकता तुम्ही नकाशा. गोसी खुर्द कुठे येते तुमच्या ठिकाणी बघा. हा विदर्भामध्ये येतोय. वर्धा वैनगंगा खोरे जे आहे त्या ठिकाणी तुमचा गोसी खुर्द प्रकल्प म्हणजे वैनगंगा नदीवर या ठिकाणी तुमचा ते पाहायला मिळेल. लक्षात घ्या. म्हणजे कुठे येते तुमचा भंडारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येते. कुठे येतं ते गोसी खुर्द प्रकल्प या ठिकाणी कुठे येईल तुमचा भंडारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. असे याच्यावरती तुम्हाला बऱ्याच प्रश्न असतात. लक्षात घ्या. भंडारा गोंदिया या ठिकाणी तुम्हाला देतात वैनगंगा. म्हणजे कुठं वैनगंगा नदी कुठून कुठं वाटते. लक्षात घ्या. उत्तरेकडून दक्षिण वाटते. उत्तरेकडून दक्षिण. प्रश्न काय बघा या ठिकाणी कुठल्या ह्याच्यावरती गोसी खुर्द प्रकल्प आहे. लक्षात कुठे वैनगंगा नदी तिकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे येते. हा तुमचा भाग कुठला विदर्भातील भाग तुमचा आहे. लक्षात घ्या.
करेक्ट उत्तर तुमचं काय ठिकाण गोसी खुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे लक्षात कुठल्याही ठिकाणी लक्षात घ्या वैनगंगा नदीवर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. हे तुम्ही आता नकाशा सुद्धा पाहिलं म्हणजे 1 नंबर तुमचं उत्तर करेक्ट राहील. या ठिकाणी नकाशे बघ वर्धा वैनगंगा. नेक्स्ट बघा या ठिकाणी गोसी खुर्द धरण आता प्रकल्प विचारला तर आता धरण तोच विचारला असेल धरण कोणत्या जिल्ह्यात आलं असेल तोच आता बोर्डला आपण गोसी खुर्द प्रकल्प नंतर धरण असा विचारला कुठे तुमच्या ठिकाणी तर कोणत्या जिल्ह्यात आलं असेल आता हे विचारला तर काय मागचा काय ठिकाणी प्रश्न होता बघा तोच डबल डबल तीच रिपीट रिपीट म्हणून पीआयक्यू तुमची चांगल्या प्रकारे कमांड पकड असणे गरजेचे आहे लक्षात घ्या. पीआयक्यू तेवढंच न करता त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा करणं गरजेचं आहे. गोसीकृत सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर होता असा विचारला तर वैनगंगा आली. वैनगंगा कुठे येते तो प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं कुठे येतो तर भंडारा जिल्ह्यामध्ये आताच मी सांगलो एक्सप्लेनेशन भंडारा जिल्ह्यामध्ये येईल लक्षात घ्या. नेक्स्ट बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्रातील नद्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावला लक्षात घ्या. त्यासाठी महत्वाचे जे नद्या आहेत कुठल्या कोकणात येते कुठली मध्य महाराष्ट्रात येते नंतर विदर्भात कुठल्या नद्या येतात आणि त्याच्या उपनद्या कुठल्या कशा आहेत या ठिकाणी हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे लक्षात घ्या. बघू शकता या ठिकाणी नकाशासहित बघा या ठिकाणी हे कोकण भाग आहे. कोकण भागामध्ये या ठिकाणी सावित्री नदी या ठिकाणी बघा कोकणात त्याच्या येतात बघा पाताळगंगा ही जी आहेत सावित्री नदी कुठे येते बघू शकता तुम्ही कुठं कोकणात येते त्याच्यानंतर कुठे आली तुमची भीमा नदी लक्षात घ्या कुठली भीमा नदी या ठिकाणी मध्य महाराष्ट्रामध्ये येते आणि हेच मांजरा नदी या ठिकाणी कुठे येते तुमची म्हणजे भीमा नदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उगम पावते लक्षात घ्या. भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते. नंतर मांजरा नदी कोणाची गोदावरीची उपनदी मांजरा नदी लक्षात घ्या. त्याच्यानंतर कुठे तुमची विदर्भामध्ये या ठिकाणी कुठली तुमची वैनगंगा नदी या ठिकाणी आहे लक्षात घ्या. कुठली वैनगंगा नदी या ठिकाणी कुठे तुमच्या विदर्भामध्ये येते लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हे कुठं आली पश्चिम बाजू आली पश्चिमेकडून पूर्वेकडे असं तुम्हाला या ठिकाणी काय क्रम विचारायला लक्षात घ्या. त्यासाठी नकाशा वाचन तुमचं चांगल्या प्रकारे पाहिजे या ठिकाणी. त्यामुळे या ठिकाणी बघू शकता तुम्ही पहा इथे सावित्री प्रथम आहे नंतर भीमा मांजरा नंतर वैनगंगा या ठिकाणी करेक्ट 2 नंबर उत्तर तुमच्या ठिकाणी काय करेक्ट एक्युरेट राहिले या ठिकाणी. त्यासाठी नकाशा वाचन तुमचं चांगल्या प्रकारचं या ठिकाणी पाहिजे. नंतर बघू शकता एमटीडीसीचा अर्थ काय हा ठिकाणी काय विचारलाय तुम्ही लॉंग फॉर्म सरळ सरळ विचारलाय देताना मराठीत बी देतात इंग्लिशमध्ये विचारतात अशा प्रकारे सुद्धा काय करतात तुम्हाला विचारलं जातं लक्षात घ्या. कशाचा बघू शकता या ठिकाणी बघा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एमटीडीसी म्हणजे काय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजे काय महाराष्ट्र ती म्हणजे टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे त्याचा विकास करण्यासाठी पर्यटन विकासासाठी एक संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे लक्षात घ्या. महत्वाचे कधी स्थापन केलेली साल 1975 ला या ठिकाणी काय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे लक्षात तर कुठले येईल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ 1 नंबर करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहील. हे सुद्धा पीओकी तुम्हाला डबल डबल सुद्धा विचारू शकतात लक्षात. भारतातील सर्वात महत्वाचे नावाशेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोडते लक्षात नावाशेवा बंदर या ठिकाणी बऱ्याच वेळा कुठली तलाठी असो एमपीसी असो बऱ्याच एक्झामला या ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो लक्षात घ्या. कुठे येतो लक्षात घ्या या ठिकाणी पुढे बघा तर जेएनपीटी रायगड जिल्ह्यामध्ये येतो लक्षात घ्या. ते नवी मुंबई येथे आहे जवळ आहे पण जिल्ह्यामध्ये कुठले येतो असं विचारलंय तुम्हाला कुठल्या रायगड जिल्ह्यामध्ये करेक्ट येईल लक्षात घ्या. अरबी समुद्र पूर्व किनाऱ्या भागात येते तुमचं उत्तर कुठलं राहील रायगड या ठिकाणी हे करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहील 2 नंबर उत्तर करेक्ट राहील. नेक्स्ट बघू शकता पुढचं खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे लक्षात घ्या ठिकाणी बघा गोदावरी नदीचे खोरे क्षेत्रानुसार राज्यातील प्रथम क्रमांकाचे आहे सुद्धा बरोबर आहे लक्षात घ्या. कारण 49% तेवढे क्षेत्र या ठिकाणी काय गोदावरीचे क्षेत्र या ठिकाणी नदी व्याप्ती लक्षात घ्या. नेक्स्ट बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे लक्षात बेसाल्ट हा महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल लक्षात बेसाल्ट त्यालाच अग्निजन्य खडक सुद्धा असं या ठिकाणी म्हटलं जातं हे सुद्धा बरोबर आहे. नेक्स्ट बघू शकता सातपुडा डोंगर रांगेस नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ म्हणून पठार आहे लक्षात घ्या. कुठील अति उत्तरेकडे या ठिकाणी कुठलाही तुमच्या ठिकाणी नंदुरबार जिल्हा येतो त्या ठिकाणी तोरणमाळ पठार किंवा या ठिकाणी पठार तुम्हाला या ठिकाणी सातपुडा डोंगरांगी जवळ आपण पाहिला तर नकाशामध्ये पाहिलं पुढे पाहू. नेक्स्ट बॉल कोकणच्या दक्षिण भागात अति पावसामुळे बेसाल्ट कुठं म्हणलं तर आताच पाहिलं पाहिजे बेसाल्ट कुठे येईल अति अग्निजन्य खडक हा पठारावर येतो लक्षात घ्या. हा कोकणच्या दक्षिण भागात येत नाही दक्षिण भागात कुठला येतो लक्षात घ्या जांबा खडक येतो कुठला येतो जांबा खडक आहे ते अति जास्त पावसामुळे जांबा खडकामध्येच या ठिकाणी काय सापडतं अल्युमिनियम तुम्हाला सापडतं लक्षात घ्या. त्यामुळे हे तुमच्या ठिकाणी चुकीचं आहे बेसाल्ट खडक कुठं महाराष्ट्राच्या पठारावर सांगलं दक्षिण कोकणात सापडत नाही त्यामुळे हे तुमचं 4 नंबर चुकीचं ठरलं चुकीचं तुम्हाला उत्तर या ठिकाणी विचारलेलं आहे. पुढे बघू शकता या ठिकाणी बघा प्रमुख नद्यांनी व्यापलेले खोरे कुठे गोदावरी नदी खोऱ्याचे 49% क्षेत्र व्यापलेलं आहे सर्वात जास्त गोदावरी खोऱ्याने व्यापलेलं सर्वात कमी कुठले नर्मदा नदी नर्मदा नदीने व्यापले 54 किलोमीटर आपल्या शेतामधून जाते लक्षात महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा सर्वात जास्त सर्वात कमी असं सुद्धा लक्षात ठेवा या ठिकाणी. नेक्स्ट बघू शकता दक्कनच्या काळा डिकंटर बा महाराष्ट्र महाराष्ट्र पठार प्रामुख्याने बेसाल्ट अग्निजन्य खडकाने बनलेले लक्षात घ्या.
मग काय दक्कनचा काळा खडक सुद्धा, त्याला डेक्कन ट्रॅप सुद्धा असं म्हटलं जातं. भविष्यात तुम्हाला याच्यावर सुद्धा विचारले जाते. कसला काळा खडक असतो लक्षात घ्या. हे बघू शकता अशा प्रकारचा काळा खडक आहे तुम्ही नकाशामध्ये या ठिकाणी आपण इमेज टाकलेली आहे. नेक्स्ट अजून बघू शकतो या ठिकाणी हे 7 फूट आहे त्या ठिकाणी काय ठिकाणी काय तोरणमाळ डोंगर रंगायला लक्षात कुठं नंदुरबार जिल्हा या ठिकाणी तुम्हाला आहे लक्षात घ्या. तो कुठं हे सुद्धा करेक्ट आहे तुमचं. अति जास्त पावसामुळे काय जांभा खडक या ठिकाणी कोकणातील दक्षिण भागाचा कुठला जांभा खडक लक्षात या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं होतं लक्षात घ्या त्यांनी, तर काय बेसाट खडक देतं त्यामुळे तुमचा तो चुकीचा ठरला होता लक्षात घ्या. या ठिकाणी इथे सुद्धा तुम्ही या ठिकाणी करेक्ट बघू शकता लक्षात घ्या. कुठला बेसाल्ट खडक या ठिकाणी कुठे सापडतो दक्षिण कोकणात म्हणजे चूक आहे, कारण काय सापडतो जांभा खडक या ठिकाणी सापडतो लक्षात घ्या. तुमचं उत्तर आहे. तर नेक्स्ट बघू शकता अजून पुढचा खालीपैकी कोणते शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते लक्षात. बऱ्याच वेळा या ठिकाणी नागपूरला कोणी फॉर्म भरला असेल नागपूर तिकडे विदर्भामध्ये तर बऱ्याच वेळा विचारले जातात कुठे उपराजधानी शहर म्हणून नागपूरला दिलेलं लक्षात घ्या. त्याला ठिकाणी संत्री महत्वाचे लक्षात संत्री सुद्धा त्या ठिकाणी जास्त पिकली जाते लक्षात घ्या. महत्वाचं बघू शकता विदर्भामध्ये तर नागपूर कुठे येतोय नागपूर नंतर कुठे येतोय भंडारा नंतर कुठलं गोंदिया शहर या ठिकाणी येते. उपराजधानीचे शहर या ठिकाणी दिलेलं आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठलं भरतं हिवाळी अधिवेशन या ठिकाणी सुद्धा अधिवेशन भरत असं लक्षात कुठं नागपूर हे उपराजधानी शहर म्हणून ओळखले जाते. आणि पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन कुठं भरतं मुंबईला भरतं लक्षात. कुठलं पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला, हिवाळी फक्त कुठं भरतं नागपूरला ठिकाणी भरतं लक्षात. बघा कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे लक्षात घ्या. नकाशासहित बघू आपण लक्षात घ्या. बघा कृष्णा नदीच्या ठिकाणी बघू शकतो उगमस्थान कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणी काय इथे उगमस्थान झालेलं लक्षात घ्या. कुठे झालेले कृष्णा नदीच्या ठिकाणी काय उगमस्थान झालेलं कृष्णा नदी वाद झालेली आहे लक्षात घ्या. कुठं महाबळेश्वर या ठिकाणी होते. याचा प्रकार नकाशा आहे. नकाशाचं वाचन तुमचं चांगल्या प्रकारेच पाहिलं असेल. कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे ठिकाणी बघा महाबळेश्वर या ठिकाणी करेक्ट उत्तर या ठिकाणी राहिलं असेल. भीमाशंकर पुण्यामध्ये त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये येते लक्षात. प्रतिसंगम तर काही येणारच नाही लक्षात. अशा प्रकारे सुद्धा इलिमिनेशन पद्धत तुम्ही पर्यायकट पद्धत सुद्धा वापरू शकता. नेक्स्ट सागरेश्वर अभयारण्य खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात सागरेश्वर अभयारण्य खाली कोणत्या जिल्ह्यात आहे लक्षात घ्या. तर पुढे बघू शकता ठिकाणी सागरेश्वर अभयारण्य या ठिकाणी आहे कुठे ह्या महाराष्ट्राचा काय पूर्ण नकाशा लक्षात घ्या ठिकाणी आपण घेतलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी. अशा नकाशा वाचन चांगल्या प्रकारे तुमचं पाहिजे. हा भाग कुठं आहे तो दक्षिण भागात या ठिकाणी तुम्हाला पाहिजे. कुठं आला तुमचा हा रत्नागिरी जिल्हा आला, हा कुठला आला तुमचा सिंधुदुर्ग आला, हा कुठला आला तुमच्या ठिकाणी बघा सातारा, नंतर कुठला आला सांगली आणि कुठला आला कोल्हापूर आला. हा कुठला आला तुमच्या ठिकाणी लक्षात घ्या. हा सांगली जिल्हा या ठिकाणी सागरेश्वर अभयारण्य या ठिकाणी येतो लक्षात घ्या. म्हणून कुठला तुमचा करेक्ट उत्तर राहील या ठिकाणी सांगली या ठिकाणी हा सागरेश्वर अभयारण्य या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी 2 नंबर उत्तर करेक्ट राहील या ठिकाणी बघू शकतो. अशा प्रकारे सुद्धा तुमचे चांगले रेटिंग पाहिजे. चुकीची जोडी कोणत्या क्रोशा गवत पासून सुगंधित तेल बनवले जाते बरोबर आहे. हिरडापासून टॅनिल आम्ल हे बनवलं जातं. टॅनिल आम्ल असतं लक्षात घ्या. टॅनिन फक्त दिलेलं आहे त्यांनी कुठलं टॅनिन आम्ल असतं. नंतर शालमली आगपेटी याच्यापासून बनवली जाते हे सुद्धा बरोबर आहे लक्षात घ्या. तिन्ही बरोबर आहे. चुकीचं लक्षात घ्या. शिसव पासून आगपेटी नाही, आगपेटी कशापासून शालमली पासून या ठिकाणी बनवली जाते. मला कमेंट मध्ये नक्की सांगा शिसवचा वापर या ठिकाणी कुठे आणि कशासाठी केला जातो लक्षात घ्या. कमेंट मध्ये नक्की सांगा. नेक्स्ट गोष्ट होता 14वा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे लक्षात. काही काही जण चांगल्या प्रकारे अभ्यास झाला असेल तर त्यांना येतच लक्षात. त्यासाठी नकाशा वाचन कोणाचं नसेल तरी सुद्धा अजून परफेक्ट मार्क येण्यासाठी नकाशा वाचन चांगल्या प्रकारे करा. चिखलदरा कुठे येते सर्वात महत्वाची माहिती पाहिजे लक्षात घ्या. या ठिकाणी वन सेवेचं जे काय ट्रेनिंग असतं लक्षात 6 महिने ते सुद्धा या ठिकाणी चिखलदरा अमरावती या ठिकाणीच होतं लक्षात घ्या. कोणाला माहित नसेल तर बघू शकता या ठिकाणी चिखलदरा कुठे येतोय या ठिकाणी हे अमरावती शहराला लक्षात कुठे हे अमरावती शहर या ठिकाणी आहे. चिखलदरा या ठिकाणी हे थंड हवेचे ठिकाण या ठिकाणी आहे चिखलदरा बघू शकता महाराष्ट्रामध्ये. आणि काय चिखलदरा थंड हवेचे ठिकाण या ठिकाणी कुठे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये येते लक्षात घ्या. कारण हे विदर्भात एकमेव हिल स्टेशन आहे. कुठलं विदर्भात एकमेव हिल स्टेशन कुठलं चिखलदरा अमरावती या ठिकाणी येईल लक्षात घ्या. तुम्ही बघू शकता तुम्ही नेक्स्ट बघू शकता म्हणजे कुठला तुमचं चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे कुठल्या अमरावती या ठिकाणी लक्षात. मनसेवेचं ट्रेनिंग सुद्धा 6 महिन्याच्या ठिकाणी होत असतं लक्षात घ्या चिखलदरा येते. नेक्स्ट गोष्ट आता तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे लक्षात आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये येतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो. कारण कोल्हापूरच्या उपनद्या जी आहे तिल्लारी नदीवरच या ठिकाणी तिल्लारी हा प्रकल्प केला जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी आहे. नकाशासहित आपण पुढे बघू या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रकल्प तुम्हाला कुठल्या ह्याच्यावर दिले. पण आपला प्रश्न काय ठिकाणी बघा तिल्लारी नदी आहे चांगलं लक्षात घ्या. तिल्लारी नदीवर तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी आहे. तर नकाशामध्ये बघू शकता तुम्ही खाली या ठिकाणी कृष्णा नदीचे काय सांगितलं मी उपनद्या आहेत लक्षात घ्या.
कुठल्या कृष्ण खोरेमध्ये त्या ठिकाणी येतात. हे तिल्लारी या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प तिल्लारी नदीवर या ठिकाणी पाहायला मिळेल. तुमचं तेच उत्तर या ठिकाणी कुठे येईल? कोल्हापूर येतो लक्षात घ्या. खाली दक्षिणेकडे हा तुमचा सिंधुदुर्ग येतो. अशा प्रकारे नकाशा वाचन जर तुमचं चांगला प्रकार असेल तर लगेच प्रश्न या ठिकाणी तुमचे सुटून जातील लक्षात घ्या. कृष्णा नदीची एकमेव या ठिकाणी इरळा एकमेव काय आहे? या ठिकाणी डाव्या बाजूने येणारी एकमेव इरळा नदी आहे. हे सुद्धा महत्वाचे लक्षात ठेवा. इतर कुठलाय कोयना कोयना वेना हे ठिकाणी काही कोयनाच्या आपल्या कृष्णाच्या उपनद्या आहेत, हे सुद्धा महत्वाचे लक्षात ठेवा. वारणा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता लक्षात घ्या. तुम्ही डायरेक्ट बघू शकता कुठे तर तिल्लारी कोल्हापूरमध्ये या ठिकाणी बघा. चला, तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या ठिकाणी चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, की जेणे व्हिडिओ टाकताच तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन मिळून जातील लक्षात घ्या. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी. थँक्यू.